नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि मी आज पुन्हा घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा शेतकरी कामगार बाजार. बाजार म्हणजे काय मित्रांनो, तर इथं दुनिया जत्रा भरलेली आहे. जसं काय एखाद्या जत्रेमधली ही सगळी शूटिंग आहे, पण मित्रांनो तसं नाही. तर हा शेतकरी कामगारांचा एक वर्ग आहे जो कामगार मेळावा म्हणून रोज येणारे लोक या ठिकाणी कामासाठी येत असतात. तो आहे पुणे जिल्ह्यातील बनकर फाटा. तर ह्या बनकर फाट्यावरची ही गर्दी पाहू शकता. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी लोक येत असतात. अनेक तालुक्यांमधून लोक येतात. तर तालुके म्हटले तर जुन्नर, अकोले, संगमनेर, पारनेर, आंबेगाव, मुरबाड आणि खेड तालुका, तसेच इतर राज्यातून आणि इतर जिल्ह्यांमधून सुद्धा या ठिकाणी लोक कामाला येत असतात. रोजाचा जर विचार केला तर या ठिकाणचा रोज 400 पासून तर 900 ते 1000 पर्यंत हा रोज असतोय. कामानुसार रोजाची वर्गवारी होत असते आणि कामाचा टायमिंग हा 9 ते 5 असतोय. तर मित्रांनो, हा एवढा आलेला जनसमुदाय हा कुठं कामाला जातोय, तर हा पा बनकर फाटा. बनकर फाट्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल की एवढी लोक यांना काम कुठं भेटतंय. तर अनेक धरण, त्याच्यातलं धरण जर पाहिलं तर येडगावचा डॅम. आता आपण पाहूया येडगावचा डॅम हा कुठं आहे. मग तुम्हाला बाकीचं त्या ठिकाणी येणारा पाणी साठा हा कुठून येत असतोय आणि त्या ठिकाणचं बागायत क्षेत्र कशा पद्धतीनं होऊ राहिलंय हे पण तुम्हाला कळलंच. तर मित्रांनो, बेल्ह्यापर्यंत हा सर्व बागायत पट्टा आहे, तर शिरूर. परंतु मित्रांनो, आपण फक्त सध्या तरी बेल्हे या ठिकाणापर्यंतच आपण विचार करणार आहोत. आणि हे येडगावचं धरण आहे. हिवरे बुद्रुक म्हणजे येडगावचं धरण. तर मित्रांनो, आपण आता पाहणार या येडगावच्या धरणाला येणारं पाणी कोणकोणत्या साईडवरून आहे. तर शिरोली मार्गी जर विचार केला तर जुन्नरच्या वरच्या साईडला आहे माणिकडोह धरण. आणि या माणिकडोह धरणात सर्व आदिवासी भागांमधून येणारं पाणी जे आहे हे माणिकडोह धरणात येते आणि तिथूनच हे येडगावच्या धरणाला येऊन मिळतंय. दुसरी साईट आहे ती आहे पिंपळगाव जोगा धरण. हे आहे पिंपळगाव डॅम. ह्या डॅमचं सुद्धा पाणी हे आपल्याला येडगावच्या धरणाला येऊन मिळतंय. तिसरी साईट आहे ती वत्तूरच्या माध्यमातून चिल्लेवाडी धरण. हे पाहू शकता, चिल्लेवाडी धरण एकदम दरी खोऱ्यामध्ये हे वसलेले धरण आहे. आणि त्याच्यानंतर आहे वरती येसरठाव धरण, मग पळसुंदे धरण. मग या सर्व धरणांचं पाणी हे येडगावच्या धरणाला येऊन मिळतंय. म्हणूनच हा बागायत पट्टा जुन्नर तालुक्यात खूप अशा प्रमाणात विखुरलेला बागायत पट्टा आहे. परंतु या बागायत पट्ट्यात काम करण्यासाठी जे लोक येत असतात ते पाहू शकता. हा पठार भाग जो डोंगर भाग दिसतोय, सर्व सह्याद्रीचं पर्वतरांग दिसते. ही पर्वतरांग जी आहे, याच पर्वतरांगेमध्ये विखुरलेली अनेक गावं आहेत. याच गावांमधून हजारोंच्या संख्येने हा जनसमुदाय या बनकर फाट्यावरती येतोय. तुम्ही पाहू शकता, अनेक महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे, पिकअप आहेत, काही टेम्पो आहेत, काही जीप गाड्या आहेत, काही बोलेरो आहेत, काही लोक बसनी प्रवास करत असतात. सकाळी या ठिकाणी लोक 7 वाजता या बनकर फाट्यावरती हजर होतात. ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 9 ते 5 ही ड्युटी असते. दुपारी 2 ते 3 हा टायमिंग जेवणाचा असतोय. मित्रांनो, या ठिकाणी अनेक कामं आहेत जी बागायत क्षेत्रामध्ये असतात. या ठिकाणी तरकारी म्हटलं तर कांदा लागवड ही सगळ्यात जादा मोठ्या प्रमाणात आपल्याला वत्तूर पट्ट्यात पाहायला मिळेल. आणि तसं इतर बागायत म्हटलं तर टोमॅटो जर म्हटलं तर सगळ्यात एक नंबरला रोकडी एक गाव येते जुन्नर तालुक्यात. रोकडीमध्ये सर्वात जास्त टमाटाचं पीक उत्पादन काढलं जातंय. आणि घाटांचा विचार जर केला तर सगळ्यात खतरनाक घाट म्हणला तर हा मुथाळणे घाट. या ठिकाणी जीव मुठीत धरूनच या ठिकाणी ड्रायव्हर चालत असतात. तसेच विविध तालुक्यांमधून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पण अशाच पद्धतीने येत असतात. पण सगळ्यात एक नंबरला जर विचार केला तर या मुथाळणे घाटाचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करावाच लागेल. कारण की सगळ्यात वळणांचा आणि घाट सेक्शनचा असलेला हा घाट आहे. हा घाट जुन्नर तालुक्यातच मोडतोय.
त्याच्यामुळं मित्रांनो बनकर फाट्याला आल्यानंतर निश्चितच आपण मुथाळणे घाटाला एक भेट द्यावी. आज बनकर फाटा हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेली जी गावं आहेत, जी घरं आहेत, जे जलसमुदाय आहेत, यांच्या उपजीविकेचं साधन हे बनकर फाटा दिसतंय. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आणि आपण जर बनकर फाट्याला आला असाल, भेट दिली असेल, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपला मोबाईल नंबर टाका, जेणेकरून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल आणि पुढचा व्हिडिओ हा तुमच्यासोबतच बनवत. आणि मित्रांनो, या बागायत क्षेत्राच्या विरहित आपण काही असा विचार करू शकतो का की आपल्या विकासाची साधनं अनेक गोष्टीमधून जमू शकतात? तर आपला आहे सह्याद्री पट्टा आणि या सह्याद्रीच्या पट्ट्यात खूप असं काही करण्यात योग्य आहे जे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतोय. पण मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही माझ्या संपर्कात याल त्यावेळेस आपली ही चर्चा होईल. म्हणून मित्रांनो, आपला मोबाईल नंबर टाकायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीला क्लिक करून ठेवा, दाबून ठेवा, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ हा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुम्ही कोणकोणत्या गावातून माझा व्हिडिओ पाहतात नक्की गावाचं नाव टाका. कारण मित्रांनो, तुम्ही सर्व माझे मित्र हे खूप चांगले मित्र आहेत. म्हणून मित्रांनो, माझे व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.